तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। 50 लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी, तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती। 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेल्या व्यवहारांचे नियमितीकरण केले जाणार। राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आणणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। अनधिकृत चर्च हटवणार धर्मांतरित आदिवासींसाठी विशेष समिती। विदर्भात पावसाचे थैमान, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या दिवशीही संततधार। पुराने वेढलेल्या अनेक गावांचा संपर्क तुटला, रेस्क्यू करून 50 लोकांना वाचवले। कारवाई फक्त ई-चलान मशीनद्वारेच, खासगी फोन वापरण्यास बंदी। अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून परिपत्रक जारी। वर्धा जिल्ह्यात तब्बल 50 मंडळांमध्ये अतिवृष्टी, जिल्ह्यात 103.7 मिलीमीटर पाऊस। हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक बरसला। स्मार्ट मीटरमुळे वीज दरात वाढ नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा। 7-12 कोरा होईपर्यंत लढणार बच्चू कडू यांचा एल्गार। भर पावसात उंबरठा बाजार येथे सभा, 2000 किलोमीटरचा निर्धार। संततधार पावसाने पुरंदरमध्ये वाटाणा पिकाचे नुकसान, उत्पादक शेतकरी अडचणीत, पंचनाम्याची मागणी। अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, नाराजी, निधी, तक्रार की आणखीन काही प्लॅन। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले। दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेण्यासाठी ते दिल्ली दौऱ्यावर गेल्याचं सांगण्यात येत आहे। यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच, 18 मंडळांमध्ये अतिवृष्टी, अनेक रस्ते व महामार्ग बंद, 7 घरांचे अंशतः नुकसान, 4 मार्ग वाहतुकीसाठी बंद। आम नदीचे वळण उठले, कानवा शिवारातील पिकांच्या जीवावर, वेकोली प्रशासनावर शेतकऱ्यांचा रोष, शेकडो एकरातील पिकं बुडाली। कुही तालुक्याला अत्याधिक जोरदार पावसाचा जबर फटका, जमीन खरडून गेल्याने पिकांचे नुकसान, वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत। तालुक्यामध्ये 222.2 मिलीमीटर पावसाची नोंद। गोसेखुर्दच्या 33 दरवाजांमधून विसर्ग सुरू, वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर, पूरसदृश्य परिस्थिती, वाहतूक विस्कळीत। पुजारी टोलाच्या 8 दरवाजांमधून विसर्ग, नदीकाठावर पूर परिस्थिती। आता शेतकऱ्यांचे कर्जामुळे होत आहेत बेहाल, सरकारी अनास्था संतापजनक। सरकारकडून ठोस पावले उचलण्याची गरज, शेतकऱ्यांच्या अपेक्षा होईल का पूर्ण? हार न मानता बळीराजा परिस्थितीशी झगडतोय। बागायती जमिनीमुळे शक्तीपीठाला शेतकऱ्यांचा विरोध, जमिनी न देण्याचा रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा निर्धार। अतिपावसामुळे सोयाबीन, भात पिकाचे नुकसान, आंबेगावमधील शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, लोणी धामणी परिसरातील शेतकरी हवालदिल। स्मार्ट मीटरची देखभाल अशक्य, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया, जबरदस्तीने मीटर बसवल्याची उदाहरणे। स्मार्ट मीटर विरोधात ग्रामीण भागात तीव्र संताप, इंटरनेट अभावामुळे रिचार्ज शक्य नाही। कोल्हापूर जिल्ह्यात शेतात वैरणीसाठी गेलेल्या 5 शेतकऱ्यांवर गव्याचा हल्ला, डोळे गुडघे फुटल्याने 2 जण गंभीर जखमी। हल्ल्यात दत्तात्रय गुरव यांच्या डोक्याला गव्हाच्या शिंगाचा जबर मार बसलाय। बंडोबत्त पाटील यांच्या पायाला गव्यांच्या पायाचा मार लागला, त्यांचा पाय सुजलाय। पुणे जिल्ह्यात ड्रोनने मोजणी झाली, गावठाणातील घर आणि जमिनीवरील नावाची मोहर लागली। जिल्ह्यात आतापर्यंत 1146 गावांपैकी 64% म्हणजे 740 गावांमध्ये काम पूर्ण झाले। 96,783 जणांना मिळकत पत्रिका मिळाली, तर स्वामित्व योजनेत 1146 गावांचा समावेश। डिजिटल नकाशा मिळाला, बंधाऱ्याचा वाद मिटला। काटापट्टी व बाजार फी तपासणी होत नसल्याने तोटा, पुणे बाजार समितीच्या कारभाराच्या चौकशीमधील महत्त्वाचा मुद्दा। नागपूर जिल्ह्यात 72 तास संततधार, 13 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, अनेक गावांचा संपर्क तुटला। नाग, पिवळी, मोहरा नदीला पूर, अनेक भागांमध्ये पूरस्थिती। 23 पुलांवरून पाणी ओव्हरफ्लो, अनेक नागरिक पुरामध्ये अडकले। शहर व जिल्ह्यामध्ये 10 जुलैपर्यंत अतिपावसाचा अंदाज, गरज पडल्यास सैन्य दलाची मदत घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। गोंदिया जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी 3 तालुक्यात अतिवृष्टी, 3 तालुक्यामध्ये पूर परिस्थिती कायम, 12 मार्ग बंद, पुजारी टोलातून पाण्याचा विसर्ग सुरूच।
वणी उपविभागात पावसाने हाहाकार, नदी नाले तुडुंब, वणीतील 4 गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत, प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर, अनेक रस्ते पाण्याखाली गेले, 60 मिलीमीटर पावसाची नोंद. ब्रह्मपुरी तालुक्यातील 33 गावांना पुराचा वेढा, वैनगंगेच्या पुराने हाहाकार, 9 गावांमधील 30 घरे तर अनेक गोठ्यांची पडझड. आज ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व शाळांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर. अकोला जिल्ह्यात आजही तब्बल 93,000 कुटुंबांकडे पक्के घरे नाहीत. पक्के घरे नसलेल्या बेघर कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण, आवास योजनेअंतर्गत घर मिळणार. यवतमाळ जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग, नदी नाल्यांसह प्रकल्प तुडुंब, खुनी नदीला पूर, वाहतूक ठप्प, कोलार पिंपरी गावात पाणी शिरले. जिल्ह्यात सरासरी 110 मिलीमीटर पावसाची नोंद. 18 मंडळांमध्ये अतिवृष्टी तर पुढील 24 तासात जोरदार पावसाचा अंदाज. सिंचन अनुशेषासाठी पश्चिम विदर्भाला केवळ 2,500 कोटी, आवश्यकता 39,000 कोटींची. तब्बल 3.5 लाख हेक्टरचा अनुशेष. पश्चिम विदर्भात 3.57 लाख हेक्टर जमीन अजूनही सिंचनाबाहेर असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे सिंचनाचा अभाव हे एक प्रमुख कारण ठरते. आवश्यक 35,000 कोटींपैकी राज्याने केवळ 2,590 कोटींची तरतूद केली आहे. वसमत तालुक्यात केळीला 2,400 रुपयांचा भाव, शेतकऱ्यांमधून समाधान. केळीचे नुकसान होऊन 2 महिने लोटले तरी अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेना. पाण्यासारखा पैसा खर्चूनही 149 गावांना पाणी मिळेना. कन्नड तालुक्यात जलजीवन मिशनची दुर्दशा, 176 पैकी फक्त 27 योजना पूर्ण झाल्यात. अतिवृष्टी अनुदानात 35 कोटींचा अपहार, जालना जिल्ह्यातील 57 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे मंत्र्यांचे संकेत. शेती नसलेले 6,000हून अधिक खातेदार, आतापर्यंत 21 जणांवर निलंबनाची कारवाई. महिलांची 7/12वर होणार सहहिस्सेदार नोंद, लक्ष्मीमुक्ती योजनेद्वारे मिळणार कायदेशीर हक्क. कोणताही खर्च न आकारता 7/12वर महिलांच्या नावांची नोंद करणे शक्य. पत्नीला शेतजमिनीचा सहहक्क मिळणार. गडचिरोली जिल्ह्यात पावसाने दानादान, रस्ता अन शेतीचे झाले तलाव. 22 रस्ते अद्यापही बंद, वाहनांच्या लागल्या लांबलचक रांगा. पुरामुळे नद्या फुगल्या, नाले तुडुंब तर धानपर्यंतचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल. दिग्रस परिसरातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये 30 खाटा, एका बेडवर 2 रुग्ण. रुग्णांची होते गैरसोय, व्हेंटिलेटर व सिटी स्कॅनची व्यवस्था नाही. 50 खाटांपर्यंत संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली. देश विदेशातून मागणी होताच हिरव्या मिरचीचा दर पोहोचला 7,000 पार. विविध ठिकाणचे व्यापारी खरेदीसाठी सिल्लोड तालुक्यात दाखल, आणखीन दरवाढीची शक्यता. कुणाला गद्दार म्हणतो, बाहेर ये तुला दाखवतो. विधानसभेत मंत्री देसाई आणि परब यांच्या जुंपली, सभागृहात राडा. मराठी माणसाला प्राधान्याने 40% अटीचा कायदा करणार का, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना शंभूराज देसाई आणि परब यांच्यात जुंपली. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.